वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अखेर अटक करण्यात आलेली आहे। दोघांनाही काही वेळापूर्वी बावधन पोलीस स्टेशनला आणण्यात आले। यावेळी लोकशाही मराठीने राजेंद्र हगवणेला काही बोलायचं का असा प्रश्न विचारला असता त्याने नकारार्थी हात हलवलाय। तर पश्चाताप होतोय का असा प्रश्न विचारल्यानंतरही राजेंद्र हगवणेनं नकारार्थी हात हलवलाय। राजेंद्र तुझी काय बाजू आरोप कुणाचा आरोप आहे तुझ्यावर? राजेंद्र तुझी काय बाजू आरोप कुणाचा आरोप आहे तुझ्यावर? राजेंद्र तुझी काय बाजू आरोप कुणाचा आरोप आहे तुझ्यावर? राजेंद्र तुझी काय बाजू आरोप कुणाचा आरोप आहे तुझ्यावर? राजेंद्र तुझी काय बाजू आरोप कुणाचा आरोप आहे तुझ्यावर? तर या संदर्भात आपण अधिकची माहिती घेणार आहोत। प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, आपण त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी नकारार्थी हातवारे केलेले आहेत, याबद्दलची अधिक माहिती काय द्याल? कृपा, ज्या गाडीतून त्या दोन्ही आरोपींना आणण्यात आलं होतं हीच गाडी आहे आणि पाठीमागच्या बाजूला या दोन्ही आरोपींना बसवण्यात आलं होतं। राजेंद्र हगवणे आणि त्याचा जो मुलगा आहे शशांक हगवणे याला या मागच्या सीटवरती बसवण्यात आलं होतं आणि ज्यावेळेस त्यांना पोलिसांनी बाहेर घेऊन आल्यानंतर लोकशाहीने त्याच्याकडे दोन प्रश्न विचारले होते प्रामुख्याने, या सगळ्या गोष्टीचा तुला पश्चाताप होतोय का आणि तुझी काय बाजू मांडायची का? कारण त्याच्यावरती नातेवाईकांना खुनाचा थेट आरोप केलेला आहे आणि आपण बघू शकतो की आज MH14 FES 7030 या इनोव्हा कारमध्ये त्यांना या दोन्ही नराधमांना आणण्यात आलं होतं आणि आपण पाहिले की त्या दोन प्रश्नानंतर या दोन्ही आरोपींना त्यांना कोणताही पश्चाताप नसल्याचा हातवारे करत या ठिकाणी माध्यमाच्या समोर त्यांनी सांगितलेलं आणि आपण बघतोय की याच कारमधून त्या दोन्ही आरोपींना पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँड परिसरातून ताब्यात घेण्यात आलं। हे दोन्ही आरोपी आज जे आहेत पळून जाण्याच्या तयारीत असताना बावधन पोलीस स्टेशनचे हे जे पोलीस अधिकारी आहेत तपास पथकाचे, या तपास पथकाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि खरं तर 4:30 पावणे 5 वाजता त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावरती जी आहे ती सगळी प्रक्रिया, जी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना बावधन पोलीस स्टेशन या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा शशांक हगवणे या दोन्ही आरोपीबद्दल सध्या राज्यामध्ये संतापाची लाट आहे का त्याच्या कुटुंबाबद्दल संतापाची लाट आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी वैष्णवीचा छळ केला, वैष्णवी खरं तर या वैष्णवीवरती ज्या पद्धतीने त्यांनी अन्याय अत्याचार केलेले त्याबाबत वैष्णवीच्या आई आणि त्यांच्या नातेवाईकांनी ज्या पद्धतीने माध्यमाच्या समोर सगळी त्यांची बाजू कथन केल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे आणि हे आरोपी ज्यात गेल्या 6 ते 7 दिवसापासून फरार होते। बावधन पोलीस स्थानकामध्ये त्यांना आत्महत्येस प्रवृत्त होणे या संदर्भातील गुन्हा दाखल आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या कलमांतर्गत देखील अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सगळे आरोपी जे आहेत त्यामधले प्रमुख 2 आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा शशांक हगवणे दोन्ही फरार होते आणि इतर 3 आरोपी म्हणजेच आई आणि ननंद आणि वैष्णवीचा पती जो आहे त्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि हे 2 आरोपी फरार होते। खरं तर पोलीस स्वतः या सगळ्या अटकेच्या कारवाईमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलं होतं। माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते। या सगळ्याविषयी बोलण्याकरता सुषमाताई अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, जेव्हा आपल्या प्रतिनिधीनं या ठिकाणी सवाल विचारला, हगवणे तुला काही पश्चाताप झालाय का, तर हगवणे हात उंचावतो आणि नकारार्थक हात हलवतोय। माज अजूनही कायम आहे। सुषमाताई, ही माणसं कोडगीच आहेत मुळात यांच्यामध्ये जर काही संवेदना, माणूसपणाच्या काही जाणीवा शिल्लक असतात तर त्यांनी इतक्या क्रूर पद्धतीने इतक्या अमानवीय व्यवहारच केले नसते। हे इतके अमानवीय वागणारे लोक, यांना जर थोडी जरी संवेदना असती तर हे असे वागले नसते। त्यामुळे ही कोडगी लोक आहेत, यांच्याकडनं आपण काय अपेक्षा करायच्या? मला आश्चर्य याचं वाटतं की अशी कोडगी, असंवेदनशील आणि गुन्हेगारी वृत्तीची माणसं मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या इतक्या जवळ कशी काय असतात, हे फार विशेष आहे। अगदी आता या सगळ्या प्रकरणी बऱ्यापैकी मागणी अशी होतीये की राजेंद्र हगवणेला फाशी द्या,
सुषमाताईंना काय वाटतंय? नाही नाही, आता काय आहे, अजूनही काही आरोपी अटक करणं शिल्लक आहे. आपण असं दाखवतोय खरं की सगळे आरोपी अटक झाले, मात्र यातला निलेश चव्हाण नावाचा आरोपी अजून राहिलेला आहे, ज्याने ते बाळ हिरावून घेतलं होतं. त्यामुळे त्या निलेश चव्हाणलाही अटक करून आधी त्याला मकोका लावणं गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न या सगळ्या आरोपींचा, तर यांच्यावरची सगळी चार्जशीट आणि काय नेमके आता लाईन ऑफ ऍक्शन आहे तीही चेक केली पाहिजे. आणि त्यात पोलीस कलम लावताना काय करतात, चार्जशीट दाखल करताना काय करतात, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. त्यासाठी तिथपर्यंत जो माध्यमांनी आणि सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोधकांनी जो हा लढा उचलून धरलेला आहे, ती चार्जशीट दाखल होईपर्यंत आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आपण जागृत राहिलं पाहिजे. अगदी. सुषमाताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. पुन्हा एकदा पाहूया काय म्हणतोय राजेंद्र हगवणे. आपल्या प्रतिनिधीनं सवाल विचारल्यावर राजेंद्र तुझी काय बाजू आरोप कुणाचा आरोप आहे तुझ्यावर? राजेंद्र तुझी काय बाजू आरोप कुणाचा आरोप आहे तुझ्यावर? राजेंद्र तुझी काय बाजू आरोप कुणाचा आरोप आहे तुझ्यावर? राजेंद्र तुझी काय बाजू या सगळ्याविषयी आपल्याला अपडेट देत आहेत, सातत्यानं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बावधन पोलीस स्टेशन बाहेर, याच बावधन पोलीस स्टेशनच्या आतमध्ये राजेंद्र हगवणे आहे, सुशील हगवणे आहे, ज्यांच्यावर सध्या आता चौकशी केली जाते. अटकेनंतर कारवाईला आता सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात आता वैद्यकीय चाचणी या दोघांची होईल आणि कोर्टातही हजर केलं जाईल. हा मार्क्स चंद्रशेखर येतो कुठून, हा मुद्दा खरं तर मला विचारायचा आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्याताई चव्हाण आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्हाला मी तो व्हिडिओ ऐकवते. आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांना राजेंद्र हगवणे जेव्हा त्याला पोलीस स्टेशन मध्ये आणलं तेव्हा विचारलं त्याला, हगवणे तुला पश्चाताप झालाय का? तर राजेंद्र हगवणे हात उंचावतो आणि नकारार्थी हात हलवतो. पाहतो व्हिडिओ, ऐकूया तो आणि त्यानंतर तुमची प्रतिक्रिया घेऊया. राजेंद्र तुझी काय बाजू आरोप कुणाचा आरोप आहे तुझ्यावर? राजेंद्र तुझी काय बाजू आरोप कुणाचा आरोप आहे तुझ्यावर? हे झालेत कोडगे, त्यांना पूर्ण राजकीय संरक्षण मिळेल असं वाटतंय अजून सुद्धा. त्यांना असं वाटतंय की आपल्याला काही दिवसांनी राजकीय संरक्षण मिळेल म्हणून त्यांची एवढी हिंमत होतीये, कारण त्यांनी एका निष्पाप मुलीचा खून केलाय. हे लोक खुनी आहेत, यांच्यावर नुसते 302चे खरं तर गुन्हे नोंदवले पाहिजे, कारण ह्यांनी सगळ्यांनी मिळून त्या मुलीला मारलेले. कधीही एक लहान बाळ असलेली आई कधीही आत्महत्या करणार नाही, ती बाळासाठी जगणारच. तिला बाळाला आपलं मोठं करायचं हे तिचं ध्येय आणि उद्दिष्ट असतं. पण ह्या मुलीला ह्यांनी मारून टाकलेलं आहे, ती स्वतःहून मेलेली नाहीये. परंतु हे इतके कोडगे आहेत आणि इतके त्यांचं म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे की त्यांना अजूनही पश्चाताप होत नाही. म्हणजे ती माणसं म्हणायचीच नाही त्यांना. पूर्वी जशी राक्षस वगैरे जमात होती ना, तशी राक्षसांची जमात आहे ही. आणि यांना राजकीय संरक्षण वेळोवेळी मिळते, पोलिसांचं संरक्षण वेळोवेळी मिळते. पोलिसांना सगळं काही पुरवणारे, पोलीस स्टेशनला पुरवणारे लोक आहेत असं मला माहिती कळली की कुठलाही काही असलं कार्यक्रम की पोलीस स्टेशनला खर्चाची जबाबदारी उचलणं, पोलीस स्टेशनला मदत करणं, हे सगळं काम हे लोक करत होते. त्यामुळे हे इतके निर्डावलेले आहेत की यांना. विद्याताई, पण आता कसं होत आहे ना की आधी सुरुवातीपासून राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होता. आता मात्र या सगळ्याविषयी आरोप प्रत्यारोप जरी होत असले, राष्ट्रवादी दुभंगली असली तरी सुरुवातीपासून राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेसमधलाच माणूस होता असं म्हटलं जात आहे. याला बिलकुल संरक्षण देणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. अजितदादांचा स्वभाव बघितला की ते कडक आहेत. ते अशा महिलांवरती कोणी अन्याय अत्याचार करणार असेल तर त्या माणसाला जवळ सुद्धा उभं करणार नाही. त्यांनी आपल्या पार्टीतनं त्यांना हकालपट्टी केलेली आहे, सगळं केलेलं आहे. परंतु त्याचा माज अजून उतरला नाही. त्याला असं कुठेतरी वाटतंय की मला राजकीय संरक्षण मिळेल आणि मी सुरक्षित आहे. आता जेलमध्ये राहतील आणि त्यांना जर VIP ट्रीटमेंट मिळाली नाही, त्यांना जर काय हंटरने फोडून काढलं तर मला असं वाटतं मग ते कबूल होतील की आपण हे करायला नको होतं. कुठे पश्चाताप आत्ता लगेच होईल असं वाटत नाही. पण या केसचा पाठपुरावा मला असं वाटतं मीडियाने कायम केला पाहिजे.
की यांना जेलमध्ये कुठल्या ठेवलंय, कसं ठेवलंय, काय झालंय, त्यांचे वकील कोण आहेत, कशा प्रकारे यांचं हे होतं, त्याच्यावर आता आपल्याला लक्ष देणं सगळ्यांना गरजेचं आहे. आणि महिला आयोग काय करतोय? महिला आयोगाने सुद्धा कडक ऍक्शन घ्यायला पाहिजे होती तेव्हा 16 तारखेला. अगदी महिला आयोगानं या सगळ्या संदर्भात सुमोटो दाखल करत तक्रार दाखल केलेली होती. तर विद्याताई, ठीक आहे. अगदी विद्याताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. राजेंद्र हगवणे याला विचारलं पश्चाताप झालाय का आपल्या प्रतिनिधीनं, तेव्हा मात्र राजेंद्र हगवणे निर्लज्जपणे उत्तर देतोय, नकारार्थी हात हलवतोय. आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, चंद्रशेखर भांगे. पण या सगळ्याविषयी बोलण्याकरता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, काय हा निर्लज्जपणा म्हणावा? अशी माणसं पुरोगामी महाराष्ट्रात राहतायत, अटक केल्यानंतर सुद्धा माच काही उतरत नाहीये. कीच मग त्यांनी आता जे केलं की बाबा त्यांना विचारलं की तुम्हाला पश्चाताप होतोय का नाही, त्याच्यावर हात हलवत नाही आणि ज्या पद्धतीने त्यांनी नाही म्हटलं, मला असं वाटतं की हे लोभीच नाही, हे या कुटुंबाला आता काय काय आपण उपमा द्यायची तेच कळत नाहीये. अतिशय खालच्या पातळीचं त्यांचं सगळं काम आहे आणि कुठच्याही परिस्थितीत इतकी त्यांना स्ट्रॉंग शिक्षा झाली पाहिजे ना की एक आपण परत परत तेच म्हणून काही उपयोग नाही की महाराष्ट्रासाठी त्याचं एक उदाहरण झालं पाहिजे, पण खरोखर झालं पाहिजे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी ही सगळ्यांनी मिळून दोन्ही सुनांचा छळ केला, काय माणसं आहेत ही, काय म्हणजे काय म्हणावं या लोकांना. आणि त्याच्यात त्यांचं ते मामा ते जलिंदर सुपेकर, त्यांची पण एक एक करतूत बाहेर येते आता. काल मला त्याच्यात 500 कोटीच्या सगळ्या चौकशीची जी जानेवारी महिन्यापासून सुरू झाली आहे, मी आता त्याचा सुद्धा पाठपुरावा करणार आहे. कारण अशा लोकांना, अशा लोकांचे समर्थन असतं. पोलीसचे आयजी आहेत ते, आणि पोलीसचे आयजी असून सुद्धा त्यांची सख्खी बहीण 8 दिवस फरार होती, म्हणजे तिचा नवरा आणि मुलगा इतके दिवस फरार होते. काय बोलावं यांना. आणि याच्या आत्ताच नाही, याच्या आधी मयुरीला पण जेव्हा मारलं होतं तेव्हा सुद्धा हे कुटुंब फरार होतं. आणि फरार असताना पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्या करिश्मानी मयुरीच्या आई विरुद्ध सुद्धा FIR केली होती आणि पुन्हा फरार झाले. म्हणजे त्यांना पोलिसांचं समर्थन नक्कीच होतं. आणि म्हणून मी म्हणते की ते जलिंदर सुपेकर यांची सुद्धा चौकशीची मागणी मी काल मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसकडे केलेली आहे, ती झालीच पाहिजे असं मला वाटतं. अगदी अंजलीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. राजेंद्र हगवणे याला आता अटक करण्यात आलेली आहे, पण अटक केल्यानंतर आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी काही सवाल विचारला. राजेंद्र, तुला पश्चाताप झालाय का? तर त्यावर मात्र राजेंद्र हगवणे यांना नकारार्थी हात हलवलेला आहे. माज राजेंद्र हगवणेचा अद्यापही कायमच आहे. आता हा माज पोलीसच उतरवतील अशी अपेक्षा महाराष्ट्राला आहे, कारण त्यांना महाराष्ट्राच्या कन्येचा बळी घेतलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.